आमचे साधारण 10 ते 12 हजार कोटी रुपयाचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत। केंद्र शासन आणि राज्य शासन आमची दिशाभूल करत आहे। आर्थिक बजेटमध्ये तरतूद केली जाते वर्षाच्या, परंतु त्या वर्षाच्या बजेटमधली तरतूद ही खर्च केली जात नाही। मागच्याही वर्षी मला वाटतं पावसाळी अधिवेशन असो, हिवाळी अधिवेशन असो की उन्हाळी अधिवेशन असो, त्याच्यामध्ये फक्त जलजीवनच्या बाबतीत घोषणा होतात। आमच्या हर्षल पाटील या बांधवाने आत्महत्या केली, त्या आत्महत्येला साधारण इतके दिवस उलटणे शासनाला जाग येत नाही। आमचे कपडे काढायची वेळ या ठिकाणी आलेली आहे, म्हणून आम्ही अर्धनग्न आंदोलन करून शासनाला आम्ही या गोष्टीची जाणीव करून देतो। आज एक गोष्ट ही आमची मागणी आहे की जेवढे काही कामं झालेले आहेत त्या कामाचे पूर्ण देयके अदा करावी, अन्यथा आम्ही पुढील कामं करणार नाही। आणि ती देयके सुद्धा आमचे व्याजासह सरसकट पूर्णच्या पूर्ण तुम्ही दिले पाहिजे, कारण 2 वर्षामध्ये मार्केटचा व्याज जर विचार करतो म्हटलं तर आम्ही तुम्ही दिलेले पैसे सुद्धा आमच्या घरी येणार नाही, व्याजाचा आणि मार्केटमध्ये चालले जातील। मग आम्ही काय केलं? ईटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक। 25 पासून पैशाच्या नोटिसा तुम्ही काम केले नाही तर तुम्हाला ब्लॅकलिस्टेड करू आणि आपल्या रजिस्ट्रेशन वाचवण्यासाठी, आपल्या कार्ययोजना समोर हळूहळू चालवण्यासाठी आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधू त्याच्या पुढचा पुन्हा बळी पडला। 24ला पैसे मिळाले, 25ला मिळतील, 25च्या मार्च गेला, 25च्या जूनला मिळेल। मध्यंतरी त्यांच्या अधिकारी मीटिंग घेऊन आम्हाला म्हणत होता जून मध्ये कधी येत नाही, परंतु भारताच्या संविधानाचा शिल्पकार या ठिकाणी उभा आहे, त्यांना आमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे की कोणाची होळी आणि दिवाळी उपाशी होऊ नये, म्हणून शासन तुम्हाला दिवाळीला पैसे देणार। दिवाळी गेली, आम्ही कसं बसं आपली दिवाळी उधारी उपाशी पोटानं पूर्ण केली। आम्ही आमच्या घरी फटाके फोडले नाही, परंतु आमचे लेबर कॉन्ट्रॅक्टर जे आहेत, आमचे जे दिवाणजी लोक आहेत, त्यांच्या घरची कशी तरी दिवाळी साजरी होण्यासाठी प्रयत्न केले। अजून कर्जबाजारी झालो, हा कर्जाचा डोंगर आमच्यावरती वाढत चालला। आता ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी बाळासाहेबांनी या ठिकाणी सांगितलं तर नागपूरच्या एका कॉन्ट्रॅक्टरच्या घरी बँकवाल्याला 1 कोटी चिपकून गेलं, आता तुमच्या 25 गेला, तुमची 25ची दिवाळी गेली, 26च्या मार्च गेला, परंतु बँकेचे थकबाकी तुम्ही पूर्ण करत नाही। आता तुम्ही हे थकबाकी पूर्ण केले नाही तर तुमच्या लिमिटमध्ये मार्केट केलेली तुमची प्रॉपर्टी आम्ही निलाम करू, अशा प्रकारची परिस्थिती या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आमच्या कॉन्ट्रॅक्टरवर घेऊन पडली। काय गुन्हा केलं आम्ही काय गुन्हा केलं? तुमचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता शेवटच्या टोकापर्यंत गेलं, नक्षलवादी क्षेत्रामध्ये कामं केलं, लोकांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून लोकांच्या पोटाची आग विझावी म्हणून त्यांच्यासाठी पाणी नेऊन दिलं, परंतु आमच्याकडे पाहणारा कोणते वर्ग या ठिकाणी तयार झालेला नाही। आज आम्ही कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अनेक संघटनेमध्ये कामं करतो। मी स्वतः आपला हार्ट मिक्स प्लांट आणि RNC प्लांट सर्व आमच्याकडे आहे, परंतु त्या ठिकाणी आम्हाला त्या चौकीदारांचे पैसे देण्याची परिस्थिती नाही। आज या ठिकाणच्या आपला आंदोलन झाला, 18 तारखेच्या T6 म्हणून आंदोलन आझाद मैदानावर आहे। आदिवासी मंत्रालयाचे तुम्हाला या ठिकाणी सांगतो कशा प्रकारच्या फसवणुका त्याने केलं। एका नेत्याने आम्हाला सांगितलं होतं, म्हणून तुम्हाला व्यासपीठावर जबाबदारी सांगतो, त्याचं नाव घेणार नाही, कारण का आमचा हा राजकीय हेतू नाही, आम्ही आमचे पैसे मागण्यासाठी इथं आलेलो आहोत। त्या नेत्यानं सांगितलं होतं का कॉन्ट्रॅक्टर बंधूंनो हा श्वेतपत्रिका वाचा, महाराष्ट्राच्या उपाययोजनेमध्ये 500 कोटीची तरतूद असताना यांनी 5-5 हजार कोटीचे कामं वाटलेली आहेत। एक आमदार 5-5, 10-10 याच्या पोटाला आग भिजत नाही, 15% घेऊन सगळी कामं वाटलेली आहेत। आणि हे तुमची नेमकी फसवणूक करणारा त्यांनी T6 नावाचा एक ग्रुप तयार केला, परंतु मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो ते T6 म्हणजे महाराष्ट्राचे 6 आदिवासी जिल्हे नाहीत तर टोल 6% अशा प्रकारची पद्धती या ठिकाणी सुरू आहे। म्हणून आपल्याला निषेध करण्याची गरज आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी निषेध करण्याची गरज आहे। या ठिकाणी ठळक वैशिष्ट्य सांगायची ठरली तर गेल्या 2-2.5 वर्षापासून आम्ही केलेल्या कामाचे पैसे या ठिकाणी सरकार आम्हाला देत नाही। आम्ही केलेल्या कामाचे पैसे मागतो, आम्ही आगाऊ पैसे मागत नाही। आमचे साधारण 10 ते 12 हजार कोटी रुपयाचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत।
केंद्र शासन आणि राज्य शासन आमची दिशाभूल करत आहे. आर्थिक बजेटमध्ये तरतूद केली जाते वर्षाच्या, परंतु त्या वर्षाच्या बजेटमधली तरतूद ही खर्च केली जात नाही. मागच्याही वर्षी मला वाटतं पावसाळी अधिवेशन असो, हिवाळी अधिवेशन असो की उन्हाळी अधिवेशन असो, त्याच्यामध्ये फक्त जलजीवनच्या बाबतीत घोषणा होतात. आमच्या हर्षल पाटील या बांधवाने आत्महत्या केली. त्या आत्महत्येला साधारण इतके दिवस उलटं नाही, शासनाला जाग येत नाही. आमचे कपडे काढायची वेळ या ठिकाणी आलेली आहे, म्हणून आम्ही अर्धनग्न आंदोलन करून शासनाला आम्ही या गोष्टीची जाणीव करून देतो. देवाभाऊंच्या शहरामध्ये आंदोलन आहे. देवाभाऊ ऐकतील, देवाभाऊच्या शहरामध्ये आंदोलन आहे. देवाभाऊ ऐकतील त्यांना पालन नाराज साहेब, देवाभाऊ हे वित्त विभागाचा कारभार पण त्यांच्याकडे आलेला आहे. आमचा देवाभाऊंवर पूर्ण 100% विश्वास आहे. परंतु वित्त विभाग जो आहे, पाणीपुरवठा विभागामधून निधीची फाईल जाते, पण वित्त विभागामध्ये त्याला केराची टोपली दाखवली जाते. आमची देवाभाऊंना वित्त विभागाच्या माध्यमातून विनंती आहे की आपण लक्ष देऊन आपण ठरवलं तर कंत्राटदारांना थोडाफार दिलासा, जर 10,000 कोटीचे बिल आहे तर 5,000 कोटी का होईना आम्हाला तात्काळ तुम्ही दिले. त्याच्यामध्ये पण साहेब काय झालंय, केंद्राने अशी अट घालून ठेवली की एकल ग्राम योजना, बहुग्राम योजना म्हणजे सिंगल विलेज आणि मल्टी विलेज या योजनांनाच केंद्र सरकार पैसे देण्याचं केंद्राने जाहीर केलं. त्याच्यामध्ये रेट्रोफिटिंग असा प्रकार आहे पुनर्जोडणीचा, नळ पुनर्जोडणीचा, तो 70 ते 80% राज्यामध्ये जिल्हा परिषद लेवलला पुनर्जोडणीच्या योजना आहेत. आणि केंद्राने सांगितलं की या योजनांवर राज्यांनी खर्च करावा. आता राज्याची परिस्थिती आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. 80-90 हजार कोटीचे देयके, मग त्याच्यामध्ये बांधकाम विभाग असेल, जलसंधारण असेल, जलजीवन मिशन असेल, ही देण्याची वेळ सरकारवर आलेली आहे. आणि एवढा मोठा आर्थिक भार उचलताना जलजीवनच्या रेट्रोफिटिंगला राज्य कुठून पैसे देणार आणि कधी पैसे देणार. आणि आम्ही तर ऐकलेलं आहे की आता 10 जुलै 2026 रोजी जो काही शासन निर्णय काढला आणि त्याच्यामध्ये 10,000 कोटीचे रेट्रोला त्यांनी जाहीर केले आणि रिवाईजला 8,000 कोटी, असे 18,000 कोटी जे जाहीर केले त्याला पण पुरवणी बजेटमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये मान्यता घ्यायची. म्हणजे आता आम्हाला सांगा, आजचा आर्थिक वर्षाचे 6 महिने उलटले एप्रिलपासून, आज ऑगस्ट संपत आलेला आहे आणि अजूनही फक्त 950 कोटी रुपये केंद्राने 474 दिले आणि राज्यांनी 474 दिले. या वर्षाची आर्थिक तरतूद ही 10,000 कोटीची आहे. तुम्ही कधी पैसे देणार? तुम्ही ऐन वेळेला मार्चला पैसे देणार आणि आखर्चित म्हणून ते परत काढून घेणार. ही थट्टा कंत्राटदारांची थांबवा आणि लवकरात लवकर पार्टली का होईना पेमेंट आम्हाला रेट्रो फिटिंग सहित पूर्ण कामांना द्या. या आंदोलनामुळे जर मागण्या मंजूर झाल्या नाही तर पुढचं पाऊल काय? साहेब, आम्हाला तर अपेक्षा अशी आहे की आम्ही नागपूर नगरीमध्ये आंदोलन करत आहोत. देवाभाऊ आमची नक्कीच दखल घेतील, परंतु नाईलाज जर झाला तर बाकी भविष्यामध्ये आम्हाला आझाद मैदानाच्या प्रांगणात मोठं आंदोलन उभं करून सरकारच्या विरोधात परत एकदा उतरावं लागेल. जलजीवन मिशन ही योजना माननीय पंतप्रधान मोदी साहेबांची महत्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा मोदी साहेबांना खाली उतरवायचा होता आणि त्याच्यासाठी कंत्राटदारांनी प्रचंड मेहनत करून कामं पूर्ण केले. आज 50-60% कामं राज्यातले पूर्ण आहेत. जे कामं प्रलंबित आहेत त्याच्यासाठी फक्त निधी हा विषयामुळे कामं लेट झालेत. 2-2.5 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टरांना पैसे नसल्यामुळे या ठिकाणी कामं लेट होत आहे. या ठिकाणी नागपूर शहरातून मला एक दिवशी फोन आला होता. कॉन्ट्रॅक्टरचं नाव मला सांगता येणार नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरच्या अक्षरशः घराच्या दरवाजाला बँकांच्या नोटिसा होत्या. कॉन्ट्रॅक्टरने काय आत्महत्या करून घ्यायची का? किती दिवस सहन करायचं हे सगळं? तर आम्हाला आज एक पुस्तक ही आमची मागणी आहे की जेवढे काही कामं झालेले आहेत त्या कामाचे पूर्ण देयके अदा करावी, अन्यथा आम्ही पुढील कामं करणार नाही. आणि ती देयके सुद्धा आमचे व्याजासह सरसकट पूर्णच्या पूर्ण तुम्ही दिले पाहिजे. कारण 2 वर्षामध्ये मार्केटचा व्याज जर विचार करतो म्हटलं तर आम्ही तुम्ही दिलेले पैसे सुद्धा आमच्या घरी येणार नाही, व्याजाचा आणि मार्केटमध्ये चालले जातील. मग आम्ही काय केलं? इतके वर्ष आम्ही काम करून केलं काय? आमच्या कुटुंबाला आज पोसू शकत नाही आम्ही. ही परिस्थिती आमच्यावर कोणी आणली? तुम्ही आणली. कामात तुम्ही दिले ना, नियोजन तुमचं होतं. मग ह्या परिस्थितीला जबाबदार सुद्धा तुम्हीच आहे. या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढण्यासाठी आम्ही तुमच्याकडे विनंती करतोय. कळकळीची विनंती आम्ही आपल्या या माध्यमातून पोहोचवत आहे. आणि सर्वांना एक नम्र विनंती राहील याच्यामध्ये की आज आपण इथे जे जमलेलो आहोत, मी आयोजकाच्या वतीने सर्वांना विनंती करतो, आपण विकासक आहोत, विधानसभेसाठी नाही. ईटी न्यूज नेटवर्कचे दमदार प्रकाशन. सत्य, निर्भीड आणि जनहितासाठी.
राष्ट्रीय साप्ताहिक हुकुमाचा ताबेदार. आता आपल्या सेवेत मराठी आणि हिंदी भाषेत. हुकुमाचा ताबेदार, न्याय मिळवून देणारा आपला खरा साथीदार. आपली प्रत आजच राखून ठेवा आणि जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा. मुख्य संपादक संतोष लांजेवार, भ्रमणध्वनी क्रमांक 7387380002.